नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आता तुम्हाला मी एक अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। किती जरी कडक उन्हाळा असला तरी ज्या माणसाला ज्या गोष्टीची तलप होती तो म्हणजे चहा। आणि मी मस्त असं घरगुती असा तंदूर चहा बनवणार आहे। तो तुम्ही आता मस्त असं बघा आता मी किती छान बनवते तो। इथं आपण चहासाठी सगळ्यात आधी इथे हे दूध घेतलं 1 लोटी भरून, पाणी घेतलंय आपण 1 लोटी भरून। इथं मी ही 3 बिस्किटे घेतलेली आहेत। गवती चहा अगदी ताजा मस्त घेतलेला आहे बघा आपण। आलं घेतले, 4 दाल हे घेतलेत, वेलदोडे घेतलेत, चहा पावडर, साखर घेतली आणि इथं आपल्याला तंदूरसाठी लागणारा ही मटकी छोटी मी गॅसवर तापवायला ठेवलेली आहे। सगळ्यात प्रथम मी इथं पाणी टाकून घेते चहासाठी। आपण पाणी कमी आणि दूध जास्त टाकणार आहे आज आपण। तर पाणी मी अर्धी लोटीच टाकलेली आहे। आता इथं आपण डायरेक्ट 1 लोटी भरून दूध टाकलं याच्यामध्ये। आता इथं मस्त मी हे 2 लोट्या भरून दुधाच्या ओतलेल्या आहे त्याच्यामध्ये आणि अर्धी लोटी भरून आपण फक्त पाणी ओतलेलं आहे। आता आपण चहा बनवायला घेतोय। साखर टाकते मी आता ह्याच्यामध्ये 1 वाटी टाकली, 2 आणि ही वरतून अजून अडीच वाटी साखर आपण टाकली ह्याच्यामध्ये। आणि ही छोटी अर्धी वाटी भरून मी इथं चहा पावडर पण टाकली, अजून थोडी टाकूया। चहा जर आपला चांगला पाहिजे असेल तर चहा पावडर जरा जास्त टाकली पाहिजे आपण। मग तर गॅसवर ठेवूया। आलं टाकून घेऊया। हे वेलदोडे पण मी असेच टाकते, आपण याला असं टेचून घेऊया छान। अशा प्रकारे हे मस्त बारीक कुटून झाले। आलं आता हे चहा टाकून देते मी। तंदूर चहा म्हणजे मस्त झाला पाहिजे आपला, त्यासाठी आलं जास्त टाकलेलं आहे मी। आता इथे गवती चहा आपण कट करून घेते। आता हा पण इथं चहामध्ये आपण टाकून देऊया। ही कात्री माझी स्वयंपाकातलीच आहे। मस्त आता हा चहा आपण छान उकळून देऊया। चहा आता आपला उकळत आलाय। चहा उकळल्या आपण ह्याच्यात जे बिस्किट थोडं घेतलेलं आहे त्याचा चुरा करून आता टाकते। बिस्किटामुळे आपल्या चहाला जरा घट्टपणा येणार आहे। खूप मस्त चहाचा वास सुटलाय आज छान असा। मस्त आपला चहा उकळतोय बघा। त्याला चांगली भरपूर आपण उकळवणार आहे। पूर्ण आपला गवती चहा, आलं आणि वेलदोड ह्याची टेस्ट या चहामध्ये पूर्ण उतरली पाहिजे। चहा पिला आपल्याला मस्त असं ताजं वाटलं पाहिजे, असा चहा करते मी आज। मस्त आपली तापलेली मटकी छान, चहा पण झालाय आपला छान। आता आपण मस्त त्याच्यात ओतून घेऊया। मस्त आपला चहा झालेला आहे बघा, तंदूर चहा। मस्त गवती चहा टाकूया आपण छान असं। टिकून घेऊया आपण भरून मस्त। 1 लाल आणि 1 काळी। आता तंदूर चहा आपला तयार झालेला आहे खूप मस्त असं। ह्याच्यावर टाकते हा मी गवती चहा। 1 काळी मटकी होती, 1 लाल होती, दोन्हीमध्ये आपण हा तंदूर चहा आज बनवलेला आहे। तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ह्या पद्धतीने घरी तुम्ही तंदूर चहा करून बघा आणि नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।